बुंगट झाले चिंग. मजा आली ना दादा? यात कसली आली मजा? अरे अरे तुला लग्नाचा पण प्रॉब्लेम आहे का? मला मुलींचाच प्रॉब्लेम आहे. त्या शर्वरीला काय गरज होती मला हळद लावायची? अरे आता हळदीला आलो तर ती हळद नाही लावणार का? म्हणून मी लग्नच अटेंड करत नाही. कळलं? झालं आता चल. अरे ही बघ नाही दादा निघतंय. तुम्हाला काही तू तुम्ही खोटी दाढी नाही, 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 तसं काय- मम्मी नाही, 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 तात्या, मम्मी मम्मी काय ताई ते ते आलेत ते खोटी दाढी लावून आलेत. हे बघ हेच आलेत. हे बघ, बघितलं तू खोटी दाढी लावली आहे त्यांनी. मम्मी मायू तू चला तू आधी आधी आणि शांत बस. तुझ्या घरातल्या मुली सगळ्या नाटकात काम करतात का? ड्रामा क्वीन आहेत सगळ्या. अरे तू अरे काय अरे मम्मी मम्मी करत पळत सुटली. मी घाबरली ना. घाबरण्यासारखं काय केलं आम्ही? याची दाढी निघाली. मायू तू जरा समजून घे ना प्लीज. शरुताई त्या दिवशी तू यांच्या बरोबर होती म्हणूनच मम्मीने तुला मारलेला. मग आज इथे का आलेत? आणि आता हे सगळं जर मम्मीला कळलं ना तर ती हळदी शिमगा करेल. थांब मी मम्मीला सांगते. मयू अगं थांब थांब. शरुताई हिला सगळं सांगावं लागणार आहे. मी नाही सांगणार तूच सगळं सांग तिला. सांगायचंय? काय सांगायचंय? लवकर सांगा नाही तर मी खरंच मम्मीला सांगेन. मयू थांब ना मी सांगते ना. जरा शांत राहा मी सांगते ना. पण यातलं काहीच तू कुणाला सांगणार नाहीयेस. मम्मी पप्पांना सुद्धा. आशुताईला सांगू? डोक्यावर पडलेस का ग? आता ऐक गपचूप. हे बघ हे आहेत ना. कळलं? आई शपथ ही तर एकदम पिक्चर सारखी स्टोरी आहे. पण तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? आता सांगितलं ना. ऐक जसं घरी आल्यावरती पिक्चरची स्टोरी विसरून जाते तशी ही स्टोरी सुद्धा तुला विसरायची आहे. हा तुम्हाला वाटतं ना तेवढी लहान नाहीये मी. मला सगळं समजतं. तुम्ही हे सगळं आशुताईसाठी करताय ना. आणि हे होणार आहेत ना माझी जिजू. सॉरी सॉरी. हे जिजू पास आणि ते जिजू ना पास. सगळ्यांनी बसा मी पानं वाढते. थांब थांब थांब. हा साक्षी अगं अनु हे काय? आसन तुझ्यासाठी बस. बस. आता तू काहीही काम करायचं नाहीस. आराम करायचास. मम्मी आराम तर मी रोज करते ना. मग अजून आराम कर आता. एकदा का सासरी गेलीस ना की मग आम्ही जशी धावपळ करतोय तशी तुला करायला लागणार आहे. अगं हेच दिवस असतात जेव्हा मुलगी हक्कानी आपल्या घरात आराम करू शकते. तू पण करून घे. ए बेडू. आज अपन तेरे को अपने हाथों से खिलाएगा. क्या समझा बेडू? हाँ? एक घास चिवचा. हा घास काऊचा. हा घास मम्मीचा. हा पप्पाच. अहो भरल्या ताटावर रडू नये. पप्पा लहानपणी तुझं पोट भरलं ना की मला
माझं पोट भरल्यासारखं वाटायचं. पण तू जेव्हा स्वतःच्या हातानं जेवायला लागलीस ना तेव्हा वाटलं नको ग, नको इतक्या लवकर मोठे होस. पण तुला भरवणारा हातान लहानच राहिला. तू तू भरभर भरभर मोठी होत गेलीस आणि एक दिवस स्वतःच्या हातानं स्वयंपाक करून मला खाऊ घातलंस. तेव्हा तेव्हा काय बोललीस माहितीये? पप्पा नीट जेवा. अशी गुणाची पोर ना शोधून सापडणार नाही. कधी कधी आम्हाला रडून त्रास दिला नाहीस, कधी कधी हट्ट केला नाहीस, कुठली कुठली आणि कसलीच तक्रार केली नाहीस तू. धाकट्या बहिणीसाठी कधी काही करायला तयार असणारी तू. कधी एवढीशी पोर कधी मोठी झाली आणि कधी कधी लग्नाची वेळ आली कळलंच नाही ग. लोक म्हणतात लेक परक्याचं धन असतं, पण बापासाठी पोरगी कधीच परकी नसते ग, कधीच. तिचा पहिला शब्द, पहिली शाळा, पहिलं बक्षीस, हे सगळं मी पाहिलंय ना. तो काल आलेला पोरगा तिला त्याची म्हणून घेऊन जाणार नाही. माझी बाय माझी होती, माझीच असणार. असं काय बोलताय? किती चांगलं सासर मिळालं आपल्या बायला. आहे ना, चांगलं आहे सगळं. बाय तुझं सासरी सगळं चांगलं होणार आहे, सगळं. पण त्या बापाचं काही चुकलं असेल तर माफ करशील? पप्पा प्लीज असं नका बोलू. तुम्ही खूप केलंय माझ्यासाठी, आम्हा सगळ्यांसाठी खूप केलंय. तुम्ही आमचे पप्पा असताना आम्हाला अजून काय हवंय?